त्राटक हा ध्यानाचा एक प्रकार आहे, जो मन स्थिर आणि केंद्रित करण्यासाठी उपयुक्त मानला जातो। योग व ध्यानातील हे एक साधन आहे, ज्याद्वारे मन, शांती, एकाग्रता आणि अंतर्ज्ञान विकसित करता येते। त्राटक म्हणजे काय? त्राटक हे एक ध्यानतंत्र आहे, ज्यामध्ये एका निश्चित बिंदूवर, वस्तूवर किंवा ज्योतीवर निरंतर आणि केंद्रित नजरेने पाहिले जाते। यामध्ये डोळे झपाट्याने हालण्याचा प्रयत्न न करता त्या बिंदूवर दीर्घकाळ स्थिर राहण्याचा प्रयत्न केला जातो। त्राटकाचे प्रकार: बाह्य त्राटक, एका बाह्य वस्तूवर, उदाहरण मेणबत्तीची ज्योत, पौर्णिमा, चंद्र, बिंदू किंवा फूल पाहणे। आंतर त्राटक, डोळे बंद करून अंतर्मनात एखाद्या प्रतिमेवर किंवा दृश्यावर लक्ष केंद्रित करणे। त्राटक कसे करावे? स्थान निवडा, शांत, गड आणि विचलित होणारे ठिकाण निवडा। वस्तू ठेवा, जर मेणबत्तीची ज्योत निवडली असेल तर ती डोळ्यांच्या उंचीवर ठेवा, साधारणतः 2 ते 3 फूट अंतरावर। स्थिती घ्या, आरामदायी आसनात, उदाहरण पद्मासन, सुखासन। पाठीचा कणा सरळ ठेवा। फोकस करा, मेणबत्तीच्या ज्योतीकडे स्थिरपणे पहा। डोळे न हलवता, न झपवता ती ज्योत निरखत राहा। समाप्ती: डोळ्यांना थकवा जाणवू लागला तर डोळे हळूहळू बंद करा आणि ज्योतीची प्रतिमा मनात ठेवून ध्यान करा। त्राटकाचे फायदे: एकाग्रता सुधारते, मन स्थिर करण्यासाठी त्राटक खूप प्रभावी आहे। डोळ्यांसाठी फायदेशीर, डोळ्यांचे स्नायू मजबूत करण्यास मदत करते आणि दृष्टिदोष कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते। मनोबल वाढवते, त्राटकाद्वारे आत्मविश्वास व आंतरिक शक्ती विकसित करता येते। स्मरणशक्ती सुधारते, नियमित सरावामुळे मन अधिक तीव्र व जागरूक होते। ध्यानाची प्रगती: त्राटकाला ध्यानाच्या उच्च स्तराकडे नेणारे साधन मानले जाते। त्राटक करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. जास्त वेळ त्राटक करणे टाळा. सुरुवातीला 5 ते 10 मिनिटे पुरेसे आहे. थकवा किंवा डोळ्यांमध्ये ताण वाटल्यास डोळ्यांना विश्रांती द्या. नियमित सराव केल्यास हळूहळू वेळ वाढवा. सकारात्मक मनोवृत्ती ठेवा आणि त्यासाठी श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा.